नमस्कार मित्रांनो, इंटिग्रेशन चॅप्टर चालू आहे ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 3.1 कंप्लीट केली, 3.2 कंप्लीट केली, 3.2 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 9 पर्यंत कंप्लीट करत आलोय. ओके, आता क्वेश्चन नंबर 10 पासून 3.2 मध्ये यामध्ये थोडे डिफरंट टाईपचे म्हणजे टाईप वेगळा आहे, त्या टाईपचे आपण थोडंसं बेसिक बघूया आणि त्याला फॉर्म्युला काय लागणार ते बघूया आणि मग एक्झाम्पल आपण चेक करूया. ओके, सी क्वेश्चन नंबर 10 पासनं एक्सरसाइज 3.b क्वेश्चन नंबर 10 पासनं या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये सी इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस ऑर मायनस bx प्लस ऑर मायनस c किंवा 1/इंटिग्रेशन ऑफ 1/c प्लस ऑर मायनस bx प्लस ax² dx. हे टर्म स्क्वेअर रूट मध्ये, दॅट इज 1/√of ax² प्लस ऑर मायनस bx प्लस ऑर मायनस c and इंटिग्रेशन ऑफ 1/√of c प्लस ऑर मायनस bx प्लस ऑर मायनस ax². ओके, या टाईपचे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. तर या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ह्या बेसिक फॉर्म्युलेचा आपण यूज करणार आहे. या अगोदर पण आपण हे फॉर्म्युले बघितले होते, परत हे फॉर्म्युले आपल्याला यूज करावं लागणार आहे. तर सी हे पहिले तीन फॉर्म्युले झाले 1 2 3, हे स्क्वेअर रूट मध्ये नाहीये, 1 2 3 हे स्क्वेअर रूट मध्ये. ओके, तर या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जर इक्वेशन दिलं असेल, इक्वेशन ax² प्लस, आपण हे बघूया, ax² प्लस ऑर मायनस bx प्लस ऑर मायनस c या टाईपचे एक्झाम्पल असेल, तर अगोदर मेन फंड आपला किंवा आपलं मेन इम्पॉर्टंट काम असेल की आपण x दॅट इज स्क्वेअर मध्ये आणायचा. जे एक्झाम्पल देखील इक्वेशन दिलेलं आहे त्याला स्क्वेअर मध्ये आणायचं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर. ओके, मग हे इक्वेशन आपण कसं स्क्वेअर मध्ये आणायचं, या टाईपचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचं ते आपण एक्झाम्पल मध्ये घेताना सॉल्व्ह करू. बेसिक कळलं की ह्या एक्सरसाइज मध्ये या टाईपचे एक्झाम्पल असणार आहे. या टाईपचे एक्झाम्पलसाठी आपल्याला हे फॉर्म्युले लागणार आहे आणि हे फॉर्म्युले लागण्यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल या टाईपमध्ये आणायचं आहे, या फॉर्म्युलेमध्ये आणायचं आहे. मग हे फॉर्म्युले यूज करू शकते. ओके, बेसिक क्लिअर आहे. चलो फिर एक्झाम्पल कसं करायचं आणि हे जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, हे स्क्वेअर कसं करा, स्क्वेअर ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये या फॉर्ममध्ये कसं आणायचं ते बघूया. चलो एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 10 बोर्डवर लिहितो. I इज इक्वल टू इंटिग्रेट 1/x² प्लस 8x प्लस 12 dx. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तर ह्या x² प्लस 8x प्लस 12 dx ह्या इक्वेशनला आपण पहिल्या स्क्वेअर मध्ये आणायचं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर. कम्प्लिटिंग द स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला हे कम्प्लीट टर्म स्क्वेअर आणण्यासाठी आपण काय फॉर्म्युला यूज करतो, हा आपण 8वी 9वी मध्ये पण एक्झाम्पल या टाईपचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते, ज्यामध्ये इक्वेशन असेल तर आपण स्क्वेअर मध्ये कसं करतो, कम्प्लिटिंग द स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला कसं बनवतो, कोणता फॉर्म्युला, a प्लस बी द होल स्क्वेअर और a मायनस बी द होल स्क्वेअर. हो फॉर्म्युला कसं बनवतो बघा. सी एक्झाम्पल कोणते एक एक्सप्लेन करतो. सी x² प्लस 8x प्लस 12 असं एक्झाम्पल आहे. जो मिडल टर्म आहे एक्स असतो, ओके, जो ज्याला व्हेरिएबल एक्सला जो कोएफिशिएंट अटॅच आहे 8 आहे ना. ओके, त्या 8ला काय करा, दॅट इज 1/2 इंटू 8. जो 8 आहे कोएफिशिएंट तो इथे मल्टिप्लाइड मध्ये घ्या, दॅट इज 1/2. हा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू जो कोएफिशिएंटला अटॅच एक्सच्या व्हेरिएबलला जो अटॅच कोएफिशिएंट आहे तो इथे घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा. तर हे काय बनणार, 1/2 म्हणजेच काय 2 4 जा आणि 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 16. ओके, तर 16 नंबर तुम्ही प्लस मायनस करा, तर हे तुम्हाला एक्झाम्पल फॉर्म दॅट इज a प्लस बी द होल स्क्वेअर किंवा a मायनस बी द होल स्क्वेअर फॉर्म्युला बनेल. कसं देखो यहाँ पे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ऑन 1/, हे काय बनेल 8x² प्लस 8x, आपण काय करणार 16 प्लस 16 प्लस 12a आणि मायनस 16. ओके, प्लस 16 मायनस 16 केलं तर ही फर्स्ट टर्म बघा तुम्ही, ही फर्स्ट टर्म ही काय म्हणतो आपलं, द I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/, दॅट इज x प्लस
ही काय आहे 4. 16चा स्क्वेअर काय आहे माझा, दॅट इज स्क्वेअर रूट काय माझा 4. 4 कसं 16 कशाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 4. म्हणजे 4ला मी स्क्वेअर केलं तर 16 बनेल. मग मी हे कसं लिहू शकतो, दॅट इज एक्स, हे काय बनेल, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 4 स्क्वेअर प्लस 12 मायनस 16 दॅट इज -4. ओके, ही टर्म आणखी व्यवस्थित बघा, ही काय बनेल, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 4 प्लस 4चा स्क्वेअर. म्हणजे हे ए स्क्वेअर काय बनलं, ए स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके बघा, सी ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे. ओके, यहाँ पे हे काय माझा बी काय माझा 4 आहे. ओके, बघितलं तर ए काय माझा एक्स आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 इंटू बी काय माझा ए काय माझा एक्स आहे इंटू प्लस 4चा स्क्वेअर. 4 टू जा 8x दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 4चा स्क्वेअर. आली की नाही टर्म. त्यामुळं स्क्वेअर आपला फॉर्म्युला आपण बनवूया. म्हणजे ही काय कम्प्लीट टर्म झाली माझी, एक्स प्लस 4चा कम्प्लीट स्क्वेअर मायनस 4a तर 4ला आपण कसं लिहू शकतो, दॅट इज 2चा स्क्वेअर dx. आता चेक करा, सी आता फॉर्म्युला चेक करा माझ्या कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसतो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1 ही कम्प्लीट टर्म झाली माझी एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके, सेकंड वाला फॉर्म्युला बघा, 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय 1/2a लॉग एक्स मायनस ए एक्स प्लस ए प्लस सी. फॉर्म्युला यहाँ पे लिखो, i इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx is equal to 1/2a log of x minus a upon x plus a plus c. ओके, चलो तर हे झालं माझा फॉर्म्युला. आता फॉर्म्युलामध्ये i इज इक्वल टू दॅट इज 1/एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा फॉर्म्युला आपला, म्हणजे इंटिग्रेशन घेऊ आपण डायरेक्ट ह्या फॉर्म्युल्यानुसार. इट इज 1/2 इंटू ए काय माझा हा ए एक्स हा आहे आणि माझा ए, दॅट इज ए माझा 2 बरोबर 2 इंटू लॉग ऑफ एक्स काय माझा एक्स प्लस 4 मायनस 2 अपॉन एक्स प्लस 4 प्लस 2 प्लस सी. y is equal to 2/2 2 to the 4 log of 2 minus 4 minus 2 that is x plus 2 upon x plus 6 4 plus 2 6 plus c. ये माझं फायनल आन्सर. एकदम इझी आहे, फक्त आपल्याला इथे स्क्वेअर फॉर्म्युला बनावं लागेल, ए प्लस बी द होल स्क्वेअर किंवा ए मायनस बी द होल स्क्वेअरचा. त्यानंतर तुम्ही मग नंतर ए स्क्वेअर किंवा हे जे फॉर्म्युले आपले आहे ते यूज करू शकता. चलो फर्स्ट एग्जाम्पल लिख के ले लो. चलो सेकंड एग्जाम्पल 11th एग्जाम्पल घेऊया. Question number 11, that is I is equal to integration of 1/1 plus x minus x square dx. फॉर्म्युला एकदम आपण एक्झाम्पल आता आहे हे पण आपण स्क्वेअर मध्ये करायचं, आपल्याला स्क्वेअर आणायचा ए प्लस बी किंवा ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बनवायचा आहे याच्यात. आता यामध्ये बघा सी ही टर्म जर फर्स्ट ही टर्म ह्या टर्मला ज्यावेळेस डिनॉमिनेटरमध्ये असते लक्षात घ्या 1/x स्क्वेअर. एक्सला जर कोइफिशियंट असेल एखादा फॉर एक्झाम्पल 3 वगैरे तर पहिला अगोदर कॉमन घ्यायचं. अंडरस्टूड. सेकंड इम्पॉर्टंट आहे, जर तुमचं फॉर एक्झाम्पल 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर असेल, ओके, जर स्क्वेअर वाली टर्म तुमची लास्ट असेल तर त्यावेळेस पण इथून 3 कॉमन घ्यायचा. ओके, आणखी एक इम्पॉर्टंट, आता इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ओके,
जर तुम्ही या टाइम फॉर्ममध्ये असेल एक्झाम्पल, तर 1 अपॉन ही जी एक्स स्क्वेअरची टर्म आहे ती डायरेक्ट अगोदर घ्या. दॅट इज एक्स स्क्वेअर, म्हणजे सॉरी इथे एक्स आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1, कारण हे प्लसमध्ये मागे पुढे गेलं तर डज नॉट मॅटर. लक्षात आलं? आता ह्या फॉर्ममध्ये बघा, या फॉर्ममध्ये इथं मायनस आहे, तर आणि एक्सला कोइफिशियंट नाही आहे, तर आपण कॉमन काय घेऊ शकत नाही, म्हणजे काय घेण्याची गरज नाही आहे. पण इथे हा मायनस टर्म आहे, तर मायनस घेताना फक्त या दोन टर्ममध्येच मायनस घ्या. म्हणजे आपण कसा फॉर्म्युला बनवणार, दॅट इज 1 स्क्वेअर मायनस हे जे काय तुमचं सेकंड टर्म येईल त्याचा स्क्वेअर बनवू, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आणण्याचा ट्राय करूया. चलो ओके. तर बघा आता यामध्ये दोन टर्म मध्ये मी जर एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर अगोदर लिहिला आणि मायनस कॉमन घेतलं तर कशी टर्म बनेल, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी एक्स. बरोबर आहे ना, मायनस प्लस डी एक्स. आता ब्रॅकेट ओपन करून बघा, हे ब्रॅकेट ओपन केल्यावर 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स बनेल. तर मग ही साईन आपल्याला मायनस कॉमन घेतल्यानंतर ही बनेल आपली मायनस साईन. आपल्याला प्लस बनायला पाहिजे, कारण की हा माझा प्लस आहे, तर मग इथे मला प्लस यायला पाहिजे, त्यामुळं इथे बनेल मायनस बनेल. ओके. ज्यावेळेस आपण मायनस कॉमन घेतल्यानंतर ही टर्म ज्यावेळेस आपण ब्रॅकेट ओपन करेल त्यावेळेस ही टर्म माझी मायनस बनेल. ओके. कळलं नाही कळलं बघा, सी असा टर्म होती, दॅट इज 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर आहे. यात मी या सेकंड टर्म मध्ये मायनस कॉमन घेतल्यानंतर सी मायनस एक्स स्क्वेअर, ओके, ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स आहे. ओके. तर यामध्ये मी मायनस कॉमन घेतल्यानंतर जर आपल्याला डाऊट येत असेल तर ब्रॅकेट ओपन करा. ब्रॅकेट ओपन करताना आपण ही मायनस साईन याला मल्टिप्लाय करतो, दॅट इज 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि ही मायनस याला मल्टिप्लाय करतो, तर मायनस मायनस प्लस बनेल, एक्स बनेल. म्हणजे आपल्या इथे एक्स प्लस पाहिजे, बरोबर आलं, मायनस आहे मायनस आला. ओके. म्हणजे आपला ही सेकंड टर्म मायनस पाहिजे. चलो यहाँ तक क्लियर आहे. तर आता बघा आपल्याला याची थर्ड वाली टर्म आणायची आणि ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. आता ही थर्ड वाली टर्म कसं सांगितलं तुम्हाला, कम्प्लिटिंग बाय स्क्वेअर मेथड. ही जो एक्स असो कोइफिशियंट, एक्स कोइफिशियंट काय माझा -1 आहे, मल्टिप्लाइड बाय हाफ इंटू स्क्वेअर करायचा, हाफनं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. -1 इंटू -1/2 म्हणजेच किती, दॅट इज -1/2 द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय बनेल, 1/4 बनेल. ठीक आहे. मग 1/4 तुम्ही प्लस मायनस करा. 1/4 कसं करणार, दॅट इज आय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ, ही जे कॅल्क्युलेशन आहे ते रफमध्ये करून घ्या. 1 मायनस यात काय आलं माझं एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आता बघा जर यामध्ये तुमचं 1 ए मायनस कॉमन सेन्स लावा, आपल्याला काय करायचं आहे, प्लस मायनस 1/4 मायनस 1/4 करायचं आहे. तर कोणती टर्म अगोदर घ्यायची, प्लस घ्यायची की मायनस घ्यायची फॉर्म्युला कंप्लीट करण्यासाठी. आपला ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे, म्हणजे इथे प्लस पाहिजे, म्हणजे 1 प्लस वाली फर्स्ट टर्म घ्या आणि जी मायनस टर्म वाली ती बाहेर घ्या. आता बाहेर घेताना पण इम्पॉर्टंट आहे, इथे साईन चेंज होती बघा कसं, देखो यहाँ पे. आता काय म्हटलं मी, प्लस मायनस प्लस 1/4 मायनस 1/4 हां, म्हणजे यामध्ये प्लस 1/4 अगोदर लिहा आणि मायनस 1/4 नंतर लिहा. 1/4 प्लस 1/4 मायनस 1/4 केलं, बरोबर आहे ना. आता ही ब्रॅकेटची टर्म मायनस साईन याला पण मल्टिप्लाय होती. ओके. मग ब्रॅकेट ओपन केल्यानंतर ही जस्ट साईन 1/4 ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं असेल तर याला मल्टिप्लाय होईल, तर ही टर्म बाहेर निघताना काय बनेल, प्लस बनेल. व्हेरी इम्पॉर्टंट हा, ही टर्म बाहेर निघताना प्लस बनेल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील तुमचं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 आणि प्लस 1/4. ओके. तर आता ही 1/4 टर्म या 1ला ऍड करा. चलो therefore I is equal to dx लिहित चला, that is I is equal to integration of 1 upon root that is 1 plus 1/4 minus, okay, ही term complete, then x square minus x plus 1/4 याचा complete ब्रॅकेट क्लोज. ओके. dx. ठीक आहे ना. आता यामध्ये हा 2 कशा स्क्वेअर, 1/4 कशा स्क्वेअर आहे, दॅट इज 1/2 चा स्क्वेअर आहे. ओके. 1 चा स्क्वेअर 1च राहतो, 4 चा स्क्वेअर काय माझा 2 चा स्क्वेअर काय माझा 4, मग ह्या 2 ला मी लिहितो दॅट इज 2 स्क्वेअर. आता हे बघा यात आपण क्रॉस मल्टिप्लाय करून हे सॉल्व्ह करूया. दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे काय बनेल
ही टर्म काय बनेल फर्स्ट वाली I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 1 जा 4 प्लस 1 5/4 इट इज 1 अपॉन 5/4 ओके मायनस देन हे काय बनेल एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/2 चा कंप्लीट स्क्वेअर ओके देन dx and I is equal to integration of 1 upon आता ह्या फॉर्म मध्ये आणताना हे माझं बनेल दॅट इज एक्स मायनस ए द होल स्क्वेअर बनेल कारण हे एक्स स्क्वेअर आणि हे बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर पण इथे बघा 5/4 आहे याचा पण स्कोअर घ्यायला लागेल कारण की आपल्याला या फॉर्म मध्ये आणायचं आहे इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणायचं आहे कोणतं वाले टर्म आहे दॅट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही वाली टर्म दॅट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे ओके ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर फॉर्म मध्ये आणायचं आहे तर कसं आणणार तो ध्यान से देखो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तर यामध्ये आपल्याला स्क्वेअर काढावं लागेल म्हणजे याचा स्क्वेअर घ्या तुम्हाला माहिती आहे 2चा स्क्वेअर येतो पण 5चा येत नाही मग 5 ज्याचा स्क्वेअर येत नाही त्याला काय करायचं रूट म्हणत टाका कारण रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन चालतो या अगोदर पण आपण या टाइपचे एग्जाम्पल अपन सॉल्व केले चलो फिर इसको रूट में डालो ये बनेगा √5/2 द होल स्क्वायर माइनस ये फॉर्मूला बनेगा x ये क्या बने x माइनस ना x माइनस 1/2 द होल स्क्वायर dx चलो ओके देन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा काय फॉर्म्युला माझा a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला आहे बरोबर कोणता फॉर्म्युला बनेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला बनेल ठीक आहे ना माझा ए हा आहे तर फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी बनला आहे तर आपण फॉर्म्युला काय आपला 1/2a लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस मॉड ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी ठीक आहे आय इज इक्वल टू 1/2a 2a ए म्हणजे काय माझा इथे काय ए माझा हा आहे दॅट इज √5/2 ओके दॅन लॉग ऑफ ए काय माझा √5/2 प्लस एक्स काय माझा एक्स मायनस 1/2 अपॉन दॅट इज ए काय √5/2 प्लस मायनस ना ओके सेकंड टर्म मायनस डिनॉमिनेटर मध्ये एक्स मायनस 1/2 मॉड कंप्लीट प्लस सी आता कॅन्सल करताना बघा 2 कॅन्सल होईल आय इज इक्वल टू 1/√5 इंटू लॉग ऑफ बघा आता जास्त ध्यान से देगा ही ब्रॅकेट थोडंसं सिम्प्लिफाय करा बघा एक्स मायनस 1/2 आहे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल हे 2x मायनस 1 बनेल अपॉन 2 बनेल ठीक आहे ना therefore √5/2 प्लस हे काय बनेल क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 2x मायनस 1 अपॉन 2 बनेल ब्रॅकेट क्लोज अपॉन यामध्ये पण सेम √5/2 मायनस 2x ओके मायनस 1 ब्रॅकेट क्लोज 1/2 मॉड कंप्लीट आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल बघा बेस सेम आहे 2√2 डायरेक्ट ऐड करा चलो यार डायरेक्ट ऐड करो I इज इक्वल टू 1/√5 लॉग ऑफ ब्रैकेट √5 प्लस 2x मायनस 1 अपॉन √5 कारण की हा 2 कॉमन आहे इथं 2 कॉमन घेतल्यानंतर हा 2 1 2 वर कॅन्सल होऊन शकतो therefore मायनस आधी यहाँ पर ब्रॅकेट ओपन करताना बी वेरी केअरफुल हा 2 इथे करताना तुम्ही ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 2 इंटू प्लस आहे त्यामुळे प्लस घेतला आणि प्लस इंटू मायनस काय मायनस घेतला पण इथं 2 ही मायनस आहे मायनस प्लस मायनस मायनस घेतला पण मायनस मायनस हे प्लस होतं ओके therefore हे काय म्हण सेकंड फर्स्ट टर्म 2x पण लास्ट टर्म जी आहे +1 बने प्लस सी ये बनेगा फाइनल आंसर मेरा क्वेश्चन खत्म
क्वेश्चन नंबर 12, I is equal to integration of 1 upon 4x square minus 20x plus 17 dx. तर आपला फॉर्म्युला, आपला बेसिक कन्सेप्ट काय आहे, एक्सला जो कोइफिशियंट असेल तो कॉमन घ्यायचा. तो मी काय करतो, हा 4 कॉमन घेतो, दॅट इज इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 कॉमन घेतल्यानंतर इथे राहतो एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 17ला डिवाइड होतो का 4 नाही, त्यामुळे 17/4 dx राहिला. ठीक आहे. चलो आता याच्यात कम्प्लिटिंग स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला ही जी मिडल टर्म आहे, काय करतो आपण, मिडल टर्म -5 मल्टिप्लाइड बाय 1/2 याचा कम्प्लीट स्क्वेअर. ठीक आहे ना. तर 5 अपॉन ही काय बनेल -5/2 कम्प्लीट स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर 25 आणि 2चा स्क्वेअर 4 आहे. सो आपल्याला 25 प्लस मायनस करावं लागेल, 25 प्लस मायनस करावं लागेल. तर 1/4 तर कॉमन घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर -5x. आता इथं मायनस साईन आहे, आपल्या पुढे फर्स्ट प्लस साईन लागते, प्लस 25/4 ओके प्लस 17/4 आणि मायनस 25/4. ठीक आहे. dx 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, देखो आता बघा ही कम्प्लीट स्क्वेअर a मायनस बी द होल स्क्वेअर कम्प्लीट करा, म्हणजे हे काय बनेल, दॅट इज एक्स स्क्वेअर -5x प्लस 5/2चा होल स्क्वेअर प्लस 17 - 25. 17 - 25 कसं बनेल, 17 - 25, 17 - 25 इज इक्वल टू 17 3 20 23 आणि 5 8 -8 -8/4 बनेल, -8/4 -8/4 ओके -8/4 आहे. 4 1 4 4 2 8 ओके -2 आलं तुमचं. मग इथे कम्प्लीट लिहा, दॅट इज -2 dx. ठीक आहे ना. आता डायरेक्टली एकदम येतो, स्टेप रिड्यूस करतो. चलो ये बनेगा 2. अभी हा तो तुमचा बनेल, हा स्क्वेअर बनेल, दॅट इज 1/4 इंटिग्रेशन ऑफ हा काय बनला तुमचा आता, दॅट इज a मायनस बी द होल स्क्वेअर बनला, म्हणजे दॅट इज x मायनस 5/2चा कम्प्लीट स्क्वेअर मायनस, आता इथे √2 ओके 2 आहे. आता 2चा स्क्वेअर करायचा म्हणजे काय, रूट मध्ये टाकून द्या, दॅट इज √2चा स्क्वेअर बनेल, 4 अपॉन √2 का स्क्वेअर बनेगा. ठीक आहे. dx आपल्याला रूट 2चं स्क्वेअर रूट माहिती होत नाही ना, त्यामुळं √2ला ज्या नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट माहीत नाही त्याला स्क्वेअर रूट द्या आणि स्क्वेअर करा. ठीक आहे ना. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कैंसिल हो सकता. ओके चलो फिर ये बन गया, दैट इज एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आन्सर काय माझं, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं इज इक्वल टू, हा 1/4 कॉमनच आहे, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1/2a 1/2a. हे काय माझं इथं √2 ओके √2 दॅन एक्स लॉग ऑफ एक्स मायनस ए, एक्स मायनस ए, एक्स काय माझं, दॅट इज एक्स मायनस 5/2 मायनस ए, दॅट इज √2 अपॉन एक्स प्लस ए, एक्स मायनस 5/2 अपॉन प्लस √2 प्लस सी. ठीक आहे. f1/4 इंटू आपण हे 4 2 जा 8 √2 1 अपॉन 8√2 दॅन लॉग ऑफ सी, लॉग ऑफ याला क्रॉस मल्टिप्लाय करा, याला किती बनेल आहे, दॅट इज 2x मायनस 5 अपॉन 2 मायनस √2 अपॉन 2x मायनस 5/2 प्लस √2 प्लस सी. हा √2 डिनॉमिनेटर मध्ये 1 घ्या आणि क्रॉस मल्टिप्लाय करा, दॅट इज इक्वल टू 1/8√2 लॉग ऑफ हा का बनेल, हा 2 मग डायरेक्ट कॅन्सल राहील, 2x मायनस 5 मायनस 2√2 अपॉन 2x मायनस 5 प्लस 2√2 प्लस सी बनेगा.
ये बन गया फाइनल आंसर। ठीक है, चलो 12 बन गया। 30th एग्जाम्पल सॉल्व करिए। या अगोदर पण हे टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं, पण यामध्ये डिफरन्स काय आहे, इथे जो हा 3 आहे कोएफिशियंट, तो अगोदर आपण काय करायचा, कॉमन घ्यायचा। क्वेश्चन कसं बनेल, जर 3 कॉमन घेतला नंतर I इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1, 5 मधून 3 डिवाइड होतो का नाही, म्हणजे काय बनेल 5/3 मायनस 4/3x मायनस x² dx बनेल। ठीक आहे, ओके 3 कॉमन घेतल्यानंतर 1/3 इंटिग्रेशन ऑफ, आता मी काय सांगितलं, ठीक आहे ना, काय सांगितलं होतं की जर x² मायनस असेल तर तेच राहू द्या, ह्या 2 टर्ममध्ये तुम्ही कॉमन घ्या। या 2 टर्ममध्ये मी मायनस साईन कॉमन घेतली आणि x² स्टार्टिंग लिहिला, तर 5/3 मायनस, यामध्ये मी x² कॉमन घेतला, मायनस साईन कॉमन घेतली, x² अगोदर लिहिला। आता बघा इथे ज्यावेळेस ब्रॅकेट ओपन करेल त्यावेळेस मायनस पाहिजे, तर मायनस असण्यासाठी मी इथं मायनस साईन टाकली, मायनस साईन मायनस मायनस प्लस होतं, त्यामुळे इथे मला काय टाकावं लागेल, प्लस टाकावं लागेल, म्हणजे मायनस प्लस मायनस बनेल, की मग काय बनेल, दॅट इज 4/3x बनेल। कळलं, लक्षात आलं? इथे प्लस काय घेतलं मी, मायनसचं प्लस काय घेतलं, कारण ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मग मायनस साईन बनेल, therefore dx। ठीक आहे, आता थर्ड वाली टर्म काढायची, दॅट इज फॉर्म्युले बनवण्यासाठी। थर्ड वाली टर्म काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे, दॅट इज एक्सचा कोइफिशियंट, दॅट इज 4/3 मल्टिप्लाइड बाय 1/2 याचा कम्प्लीट स्क्वेअर करा, हे काय बनेल, दॅट इज 4/6चा स्क्वेअर, 4/6 म्हणजेच काय, इज इक्वल टू 2/3चा स्क्वेअर, 2/3चा स्क्वेअर म्हणजे 4/9। ठीक आहे, मग प्लस और मायनस काय करायचं तुम्हाला, 4/9। ओके, therefore I इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/5/3 मायनस x² प्लस 4/3x प्लस काय करायचं 4/9 मायनस पण करा, मायनस 4/9 ब्रॅकेट क्लोज। का ब्रॅकेट क्लोज, कारण की हा 4/9 मी ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर लक्षात घ्या तो प्लस बनेल। ठीक है ना, अब यहाँ ध्यान से देखिए, अगले स्टेप में उसको बाहर निकाल देंगे और इसके साथ ऐड कर देंगे, ये बनेगा I इज इक्वल टू 1/3 इंटीग्रेशन ऑफ 1/5/3 ओके माइनस x² प्लस 4/3x प्लस 4/9 प्लस 4/9, ये दोनों को ऐड कर दो, ये बनेगा दैट इज I इज इक्वल टू 1/3 इंटीग्रेशन ऑफ 1/5/3 मायनस हे काय बनेल, दॅट इज आता याला फॉर्म्युला बना, x² याला पण स्क्वेअर करून टाका, दॅट इज x² प्लस 4/3 प्लस 2/3चा होल स्क्वेअर, आणि पुढे घ्या थोड़ी जगह करके इसको आगे ले लो, ये प्लस 4/9 माइनस हाँ x² प्लस 4/3 प्लस 2/3चा होल स्क्वेअर dx बने। ठीक है, आता याला प्लस करा, 5/3 प्लस 4/9, 5/3 प्लस 4/9, एलसीएम काय 9, मग याला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 ने मल्टिप्लाय करा, ठीक आहे, 15 प्लस 4/9। ठीक आहे ना,
15 प्लस 4 म्हणजेच 19/9 बनेल माझं. 19/9 म्हणजे इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 1/3 1 अपॉन हे 19/9 मायनस हे कम्प्लीट टर्म स्क्वेअर करा. दॅट इज ही कशा फॉर्म्युला बनला, दॅट इज एक्स प्लस या दॅट इज 2/3 होल स्क्वेअर dx. ठीक आहे. आता याला पण स्क्वेअर करा. हे काय बनेल, आय इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, कारण की ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर करायचं ना. याला √19चा स्क्वेअर नाही आहे, मग त्या √19ला आपण काय करू, स्क्वेअर रूट मध्ये टाकू. दॅटफॉर स्क्वेअर रूट ऑफ 19 अपॉन 3चा स्क्वेअर काय 3. 3चा स्क्वेअर काय स्क्वेअर काय 9चा स्क्वेअर रूट काय 3. मग 3 कम्प्लीट स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2/3चा होल स्क्वेअर dx. हे काय म्हणलं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय 1/3 तर कॉमन घ्या. फॉर्म्युला 1/2a. ए काय माझा सी √19/3a. ओके. then 1/2a log of a plus x. a plus x, a minus x. a plus x म्हणजे काय, हा a √19/3 a plus x. x काय x plus 2/3. ओके. अपॉन a minus x म्हणजे √19/3 मायनस x plus 2/3 मॉड कम्प्लीट प्लस c. क्रॉस मल्टिप्लाय करा पहिले याला. हे 3 कॅन्सल होईल. सिम्प्लिफाय केल्यानंतर 1/2 √19 दॅन लॉग ऑफ √19/3 प्लस हे काय बनेल 2x प्लस 3 अपॉन 3 अपॉन √19/3 मायनस 3x प्लस 2/3 बनेल. हे 3 कॅन्सल होईल. ओके. राहिलं फक्त हे मॉड प्लस सी. फाइनल आंसर बनेगा 1/2 √19 then log of √19 plus 2x plus 2 upon √19 minus 3x. आता माइनस प्लस बनेल -2 मॉड कंप्लीट प्लस c. ये बनेगा i. ये बनेगा फाइनल आंसर. ठीक है, एकदम इजी. इथं लक्षात घ्या, इथं 3 3 मल्टिप्लाय केल्यानंतर हे 3 मल्टिप्लाय केलं ना 3x आहे ना, इथं 3 बनेल 3. चलो 13 एग्जाम्पल हो गए. 14th एग्जाम्पल. example, integration of root of then 3x square plus 5x plus 7 dx. ठीक है. आता या एक्झाम्पल पासून आपण काय अगोदरची एक्झाम्पल होती 1 अपॉन, याला स्क्वेअर रूट नव्हतं अगोदरच्या एक्झाम्पलला, पण ह्या एक्झाम्पल पासून स्क्वेअर रूट चालू झाले. असू द्या स्क्वेअर रूट. आपण जो फॉर्म्युला किंवा मेथड जी वापरत होते तीच मेथड आपण इथे पण वापरायची. स्क्वेअर रूटमध्ये असून दे. स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युले. आता हे फॉर्म्युले 3 यूज करायचे आपल्याला. इट इज 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके. वन अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर,
इथे फॉर्म्युला चुकला काय बघू ना. यहाँ पे गड़बड़ हो गया. ठीक है, ये फॉर्मूला गलत हो गया, गलत हो गया. ठीक आहे. फॉर्म्युले याचे थोडेसे उलटे पुलटे झाले ते, पण अगोदर जे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत आपण, 3 फॉर्म्युले 1 2 3 हे सही होते. रूटमध्ये लक्षात घ्या, 1/√(a² - x² काय साइन इनवर्स ऑफ x बाय (1/√x² - a²) log of x plus (x² - a²) 1/√x² + a² log of x plus (x² + a²). ठीक आहे ना. बरं झालं लक्षात आलं, नाहीतर आपण एक्झाम्पल पण चुकी सॉल्व्ह केलं असते. पहिले एक्झाम्पल बघूया. तर आपला बेसिक कन्सेप्ट काय आहे की एक्सला जो कोइफिशियंट असतो तो आपण कॉमन काढतो. आता यामध्ये कॉमन काढण्याच्या अगोदर आपल्या लक्षात आलं की स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे ना. तर ज्यावेळेस कॉमन करतात त्यावेळेस बाहेर येताना हा स्क्वेअर रूट सोबत राहील, म्हणजे बाहेर काय येईल, दॅट इज 1√3 बाहेर येईल. ठीक आहे ना. लक्षात घ्या, यास आपण ज्यावेळेस बाकीच्या एक्झाम्पलमध्ये एखादं कोइफिशियंट कॉमन काढत होतो तर त्यावेळेस स्क्वेअर रूट नव्हता ना. आता स्क्वेअर रूट आहे, तर स्क्वेअर रूट सोबत तो बाहेर नंबर येईल. म्हणजेच काय, i कॉमन काय घेतला 1/√3 बनेल. ओके. पहिले आतमध्येच काय करू, कॉमन समजण्यासाठी 1/√3 कॉमन घेतला. 3 इथं कॉमन घेतो ब्रॅकेटमध्ये, इथं राहिलं x² प्लस 5/3x प्लस 7/3 ब्रॅकेट क्लोज, हे dx. आता √3 हा बाहेर येईल, दॅट इज i 1/√3 राहिले इंटिग्रेशन ऑफ 1/x² 5/3x प्लस 7/3. ठीक आहे ना. क्लिअर आहे. आता स्क्वेअर करायचं आपल्याला, बरोबर. क्या हो गया, लग गया क्या? तर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण हे स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे ना. हे स्क्वेअर रूटमध्ये, तर या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे की आपण काय करतो, फॉर्म्युला आपल्याला जनरेट करायचा, दॅट इज a प्लस बी होल स्क्वेअर किंवा a - b तो होल स्क्वेअरमध्ये. तर त्यासाठी आपण काय करतो, कम्प्लिटिंग दिस स्क्वेअर मेथड यूज करतो. त्यासाठी आपल्याला मिडलवाली टर्म काय करतो आपण, टर्म आपल्याला सापडायची, जी प्लस मायनस करायची आहे, बरोबर ना. त्यासाठी आपण काय करतो, जी मिडल टर्म आहे दॅट इज 5/3 त्याला मल्टिप्लाय करतो 1/2 आणि त्याचा कम्प्लीट स्क्वेअर घेतो. ओके. इज इक्वल टू हे काय मिळेल, 5 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 5/3 कम्प्लीट स्क्वेअर. हे 5चा स्क्वेअर 25 आणि 6चा 36, हे 25 बाय. आता आपल्याला प्लस मायनस काय करावं लागेल,
स्क्वेअर फॉर्म्युला आणण्यासाठी दॅट इज प्लस मायनस 25 प्लस मायनस 25/36 आने लगे. ठीक है, अब ध्यान से देखो dx या I इज इक्वल टू 1/√3 इंटिग्रेशन ऑफ 1/रूट मध्ये दॅट इज x² प्लस 5/3x. ठीक आहे ना, आपलं काय प्लस 25/36. ओके, आणि प्लस 7/3 मायनस 25/36 dx. ठीक आहे, प्लस मायनस केलं आपण. तर आता ह्या टर्ममध्ये एक फॉर्म्युला आणा आणि या टर्ममध्ये स्क्वेअर सेकंड वाली जी टर्म आहे ती स्क्वेअर करा. हे काय बनेल, दॅट इज I इज इक्वल टू 1/√3 इंटू 1/रूट मध्ये टाका. हे काय बनेल, हे स्क्वेअर करा, दॅट इज x² प्लस 5/3x प्लस 5/6 होल स्क्वेअर प्लस 7/3 मायनस 25/36. ठीक आहे, 25/36. ठीक आहे, तर कसं करणार, LCM काय 36 आहे, तर 6 ना किती मल्टिप्लाय करा, 12 3 36, 12 ना मल्टिप्लाय करा लागेल. Therefore 7/12/36 minus 25/36. 7 12 7 84. Then 84 minus 25/36. तर 84 minus 25 काय बनेल, 84 minus 25 हे काय बनेल 14. ठीक आहे, 9 आणि हे किती 7 हे 59. रूट हे काय बनेल तुमचं 59/36. हे काय 59. ठीक आहे, इथे 59/36. Therefore I is equal to 1/√3 into integration of 1/root of that is x² plus 5/3x plus 5/6 whole square, then plus root of 59/6 complete square dx. कारण रूट 59चा स्क्वेअर रूट नाही आहे, त्यामुळे त्याला स्क्वेअर रूटमध्ये टाकलं आणि 36चा स्क्वेअर रूट काय 6 आहे, त्याचं स्क्वेअर केलं. ठीक आहे, therefore I is equal to 1/√3 and integration of 1/, याला कंप्लीट स्क्वेअर करा. हे काय बनेल x प्लस 5/6 होल स्क्वेअर प्लस √59/6 होल स्क्वेअर dx. ठीक, हे काय बनलं x² मायनस a² रूटमध्ये, हे कम्प्लीट रूटमध्ये, कम्प्लीट रूटमध्ये म्हणजे x² मायनस x² प्लस a², x² प्लस x², दॅट इज लॉग ऑफ फायनल आन्सर I इज इक्वल टू 1/3 तसंच 1/√3 तसंच, दॅन लॉग ऑफ x काय माझं दॅट इज x प्लस 5/6 आहे. ठीक आहे, दॅन प्लस रूट ऑफ x² प्लस a² x² प्लस a², x² माझा दॅट इज x प्लस 5/6 होल स्क्वेअर प्लस a² म्हणजेच काय दॅट इज √59/6 होल स्क्वेअर dx. ठीक आहे, सॉरी dx नाही प्लस c, मॉड कम्प्लीट प्लस c. पण नीट ऑब्झर्व केलं, ही वाली टर्म काय माझी x प्लस 5/6 होल स्क्वेअर प्लस √2 कुठून स्टार्ट होते आपली टर्म बघा, इथून, या इथून स्क्वेअर करतो ना आपण, इथून यावाल्या टर्मपासून आपली ही टर्म स्टार्ट होती, बरोबर आहे ना. म्हणजे आपण इथं त्याला फॉर्म्युला बनवल्यानंतर स्क्वेअरमध्ये घेतलं, नंतर परत आपण स्क्वेअर केलं दोघांचे, मग आपण इंटिग्रेशन यूज केलं. म्हणजे ही वाली टर्म म्हणजेच माझी ही वाली टर्म. म्हणजे फायनल आन्सर लिहिताना हे लिहू नका, डायरेक्ट इथे दॅट इज x² प्लस 5/3x प्लस 7/x लिहा. दॅट इज I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ √3 अँड लॉग ऑफ x प्लस 5/6 प्लस ही काय बनेल दॅट इज रूट ऑफ x² प्लस 5/3x
प्लस 7/3 प्लस सी ब्रैकेट कंप्लीट स्क्वायर. ठीक है. फोर्टीन झाले. 15 चालू आहे. 15 सॉल्व कर. Fifteenth example, an integration of 1 upon root of x square plus 8x minus 20 dx. ठीक है. चलो ध्यान दे दो. 1 upon root of x square plus 8x minus 20. तर फंडा काय आपण याला आपण फॉर्म्युला बनवूया. दॅट इज कम्प्लीट इन द स्क्वेअर मेथड ना. तर हे कसं बनेल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ. ठीक आहे. हे मधली टर्म काय 8 आहे मल्टिप्लाइड बाय 1/2 कम्प्लीट स्क्वेअर इज इक्वल टू 4. 2 1 2 2 4 8. 4चा स्क्वेअर म्हणजेच काय 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस मायनस 16 करावं लागेल. प्लस 16 मायनस 16 करावं लागेल. ठीक आहे. then for x square plus 8x plus 16 minus 20 minus 16. ठीक है. okay, therefore I is equal to integration of 1 upon root of ये क्या बनेल that is x square plus 8x plus 4th square minus 20 minus 20 minus 16 minus 20 minus 16 6 minus 36 म्हणजे डायरेक्ट लिया 6 का स्क्वायर. ठीक है. ओके. इसका फॉर्मूला बनाओ. dx ऊपर लिख दो. I इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन ये क्या बनेगा 8x प्लस 4 है ना, दैट इज x प्लस 4 होल स्क्वायर माइनस 6 स्क्वायर dx. ओके. therefore I is equal to integration of ये x square minus a square. x square रूट मध्ये ये रूट मध्ये आहे बाबा. ये रूट मध्ये आहे. x square minus a square. x square minus a square. x square minus x square. हा वाला फॉर्मूला that is equal to x square minus a square upon I is equal to x square minus a square log of x क्या माझा x प्लस 4. ठीक है. देन प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. दॅट इज एक्स प्लस 4चा होल स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे. ओके. हा आपण कुठून आणला होता, जनरेट केला होता. कुठून जनरेट केला होता, डायरेक्ट क्वेश्चनपासूनच ना. ठीक आहे ना, काही कॉमन वगैरे घेतलं नव्हतं, डायरेक्ट मग क्वेश्चन इथे लिहा. आय इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 4 प्लस रूट ऑफ यालाच आपण मॉडिफाय करत चाललो होतो ना, ह्याच इक्वेशनला आपण मॉडिफाय करत चाललो होतो. हेच दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 20 प्लस सी. हे बनेल फायनल आन्सर. ठीक आहे. फिफ्टींथ हो गया. 16 देखो, अभी ध्यान से देखो 16 क्या है. सिक्सटींथ एग्जाम्पल.
I is equal to integration of 1 upon root of 8 minus 3x plus 2x square dx. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगितलं की जो एक्सला जो कोइफिशियंट असतो तर त्यांना पहिलं कॉमन घ्यायचं. कॉमन घेण्याच्या अगोदर आपण नीट जर क्वेश्चन बघितला ना, इथे प्लस आहे. जर आपण प्लस अगोदर लिहिला, तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल स्टार्ट बेसिक ज्यावेळेस आपलं बेसिक एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या अगोदर बेसिक बघितलं होतं त्यावेळेस मी काय सांगितलं होतं, जर ही थर्ड टर्म तुमची प्लस असेल ना तर तुम्ही स्टार्टिंगला लिहिले तरी काही फरक पडणार ना. म्हणजे हे काय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 8 dx. काही फरक पडणार नाही. ओके, ही मायनस असती तर आपण नसते घेतलं. ही प्लस आहे, प्लस स्टार्टिंग घेतली. आता कॉमन घ्या 2. दॅट 4 आय इज इक्वल टू 1 बाय रूट 2 कॉमन घेतला. हे काय राहिलं 1 अपॉन रूट ऑफ 2 कॉमन घेतल्यानंतर इथे एक्स स्क्वेअर मायनस 3 बाय 2x प्लस 8 डिवायडेड बाय 2 4 dx. ठीक आहे. ठीक, ओके. चलो थर्ड टर्म आपली फाइंड करायची कम्प्लिटिंग स्क्वेअरसाठी. तर काय करतो आपण, दॅट इज मिडल टर्म काय मायनस 3/2 मल्टिप्लाइड बाय 1/2 त्याचा स्क्वेअर. 3 1चा मायनस 3 अपॉन 4चा स्क्वेअर. हे काय बनेल 9 अपॉन 4 2चा 4चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16. 9/16 येईल. प्लस मायनस 9/16 करायचं. Therefore, I is equal to 1/2 integration of 1 upon root of x square minus 3/2x then plus 9/16 plus 4 minus 9/16 dx. ठीक है. Therefore, I is equal to 1/2 integration of 1 upon root of, ठीक है, हे काय बनेल, कंप्लीट टर्म स्क्वेअर करूया. हे एक्स प्लस याचा पहिले थोडंसं स्क्वेअर करूया. एक्स स्क्वेअर मायनस 3/2x प्लस 3/4चा स्क्वेअर प्लस ही टर्म सिम्प्लिफाय करूया 4 मायनस 9/16. कसं बनेल 4 16 4चा 64. 64 मायनस 9 64 मायनस 9 हे काय 14. हे 5 55. ठीक आहे ना. 55 अपॉन 55 अपॉन 16. ओके, 59 55चा स्क्वेअर आहे का नाही, म्हणजे रूट पण टाकून द्या. 55 अपॉन 4चा स्क्वेअर. ठीक आहे. ही बंद आता या टर्मला पण स्क्वेअर करूया. म्हणजे इज इक्वल टू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/2 कॉमन घेतला आपण इथे. then 1 by then root of taka, that is x plus 3/4 square plus root 55 upon 4 square dx. ठीक है. अपॉन 4 स्क्वेअर. then 1 I is equal to 1/2 integration of एक का बनला रूट 1 अपॉन रूट ऑफ is x square minus x square plus a square, x square plus a square, that is 1 that is log of x. x काय माझा x plus 3/4. ठीक आहे. प्लस रूट मध्ये that is x square minus a square, x square plus a square, that is x plus 3/4 चा स्क्वेअर प्लस रूट 55/4 चा स्क्वेअर प्लस मॉड कंप्लीट प्लस सी. ठीक है. ओके, अभी ध्यान से देखो, ये कहाँ से लेके आए हम, यहाँ से. ये 2 कॉमन लिया था ना वहाँ से, फिर ये डायरेक्ट यहाँ पे लिख दो. दॅट इज आय. जिथून कॉमन घेतला, कॉमन नसेल घेतला तर एक क्वेश्चन लिहून टाकायचं. जिथून कॉमन घेतलं तर ती वाली टर्म, दॅट इज आय इज इक्वल टू, कारण की आपण 1/2 कॉमन घेतलेला आहे ऑलरेडी. 1/2 एक्स प्लस 3/4 प्लस रूट ऑफ ही वाली टर्म, दॅट इज एक्स स्क्वेअर माइनस 3/2x प्लस 4 मॉड कंप्लीट प्लस सी. ये बनेगा फाइनल आंसर. ठीक है.
ये था 16th एग्जाम्पल। अभी लास्ट ये टाइप वाले में से लास्ट एग्जाम्पल 17 करेंगे। शेवटचं एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये 17th एक्झाम्पल या टाईपमध्ये। I is equal to integration of 1 upon root of x minus 3 into x plus 2, ठीक है, dx। अभी ध्यान से देखेंगे तर ह्या थोडासा वाटतं की वेगळा टाईप आहे, वेगळं काही नाही आहे। त्याला ब्रॅकेट ओपन करा आणि मल्टिप्लाय करा, तुम्हाला इक्वेशन भेटेल, क्वाड्रेटिक इक्वेशन। कसं बघा, सी इंटू आय इंटू कसं, ध्यान से एक्स न मल्टीप्लाई करा एक्स प्लस 2 देन माइनस 3 एक्स प्लस 2 dx। आई इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन ये बनेगा एक्स स्क्वायर प्लस 2x माइनस 3x माइनस 3 टू ज़ा 6 dx। देन आई इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वायर हे 2x माइनस 3x किती बनेल, माइनस x आणि माइनस 6 dx। आलं की नाही आपल्या फॉर्ममध्ये, ठीक आहे ना। या पुढे आपण कसं करतो, कंप्लीटिंग स्क्वेअरसाठी आपण थर्ड वाली टर्म फाइंड करतो, म्हणजे फॉर्म्युला बनवण्यासाठी कसं फाइंड करतो, मिडल टर्म आहे त्याचा कोएफिशिएंट दॅट इज -1 मल्टिप्लाइड बाय 1/2 कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू -1 अपॉन 2 चा कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 1/4 प्लस माइनस करायचा। I is equal to integration of 1 upon root of that is x square minus x प्लस काय करायचं आपल्याला आता, प्लस 1/4 माइनस 6 माइनस 1/4 dx, ठीक है। then I is equal to integration of 1 upon root of then x x square minus 4 minus x प्लस 1/4 देन एक्स स्क्वेअर हे कंप्लीट बनेल काय 1/4 ला दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस काय बनेल 1/2 चा कंप्लीट स्क्वेअर मायनस 6 मायनस 1/2 मायनस 6 मायनस 1/4 मायनस 6 4 चा 24 मायनस 24 मायनस 1 मायनस 25/4 बनेल, ठीक आहे। मायनस 25/4 म्हणजेच किती 5/2 चा होल स्क्वेअर dx, ओके। चलो therefore I is equal to integration of 1 upon, ठीक है, ये बनेगा स्क्वायर दैट इज x प्लस 1/2 द होल स्क्वायर माइनस 5/2 द होल स्क्वायर dx। एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर, एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर, ये बनता है I इज इक्वल टू लॉग ऑफ x, क्या है x प्लस 1/2 देन एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर ना, एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर लॉग ऑफ देन प्लस है ना बीच में प्लस रूट ऑफ एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर दैट इज एक्स प्लस 1/2 द होल स्क्वायर माइनस 5/2 द होल स्क्वायर प्लस सी। लेकिन ये कहाँ से लाया था हमने, कुछ कॉमन लिया था क्या, नहीं, डायरेक्ट यहाँ से लाया था, ओके। यहाँ से मतलब कि ये वाला, ठीक है, यहाँ से लिखो ये फाइनल आंसर। therefore I is equal to log of x plus 1/2 plus रूट ऑफ एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस 6 प्लस सी, ये बनता है फाइनल आंसर, ठीक है। 17th एक्झाम्पल झाले, जे की वन टाईपचे एक्झाम्पल होतं। 18, 19, 20 आता नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपल्याला डिफरंट टाईप यूज करायचं आणि डिफरंट फॉर्म्युले यूज करायचे, ओके। एक्झाम्पल्स इझी आहे, ओनली फॉर्म्युले आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे, फॉर्म्युले जनरेट करणं महत्त्वाचं आहे, स्क्वेअर आणणं गरजेचं आहे, दॅन प्लस मायनस साईनची इम्पॉर्टंट तुम्ही लक्षात ठेवा। ब्रॅकेटमध्ये ओपन केल्यानंतर, ब्रॅकेटमध्ये टाकल्यानंतर, प्लस मायनस केल्यानंतर फॉर्म्युला कसं बनवतो हे खूप इम्पॉर्टंट आहे। थँक्यू।